मैत्रिणींनो, तुमच्याही चेहऱ्यावरती माझ्यासारखे असे वांगाचे डाग झाले असतील तर अजिबात घाबरू नका। हे वांगाचे डाग पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात, तेही फक्त एका घरगुती उपायाने। मी स्वतः याचा रिझल्ट घेतलेला आहे। बघू शकता सध्या माझ्या चेहऱ्यावरती एकही वांगाचा डाग नाही आणि काही दिवसापूर्वी कसा चेहरा पूर्णपणे काळवटला होता, कलरही खूप डल झाला होता, त्यासोबतच हे डाग दिवसेंदिवस वाढत होते। आणि हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच बघा हळूहळू कसा फरक जाणवत होता, खूप डाग कमी झाले आणि काही दिवसातच पूर्ण डाग नाहीसे झाले। आणि हे कसं शक्य झालं, कोणतीही घरगुती रेमेडी आहे, हे सर्व डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघा, आपल्याला इथे लागणार आहे आलं। तर आलं असं नाही की कोणतंही आलं घ्यायचं आणि आपलं काम होईल, अजिबात नाही। आलं इथे योग्य पद्धतीचं निवडणं खूप गरजेचं आहे। ते असं शोधायचं की बघा, जे आलं आहे ना ते कोवळं आलं घ्यायचं नाही। म्हणजे कसं होतं, ताजे ताजे जे आले असतात त्यावरती जो साल असते त्याचा वरचा भाग असतो तो खूप पातळ असतो, तर ते आलं आपल्याला इथे वापरायचं नाही। तर बघा, याचा जो जाड वरचा भाग असतो तर तो आपल्याला वापरायचा आहे। चाकूने असं काढून बघा, असा जाडसर भाग निघत असेल तर तेच आपल्याला आलं इथे वापरायचं आहे। ते आपल्या वांगाचे डाग घालवण्यासाठी मदत करणार आहे। आणि जे फ्रेश असतं त्याला खूप पातळ अशी वरती लेयर असते, त्याची वरची साल खूप पातळ असते, तर ते घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, इथे आपल्याला जी आलं आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे। आता बघा, ही जी अद्रक आहे ना तर त्याला आपल्याला साधारण याचा जो खीस आहे तो 1 ते 1.5 चमचा असा घ्यायचा आहे। कमी जास्त जरी घेतलं तरी चालेल। म्हणजे कसं 1 ते 1.5 चमचाचा जर खीस आपण असं केला तर यामध्ये कसं 1 ते 1.5 चमचा असं रस निघतो। तर इथे आपल्याला अद्रकचा रस हवा आहे, तर साधारण त्या 1-1.5 चमचा रस निघेल एवढी अद्रक तुम्ही खिसून घ्या। आणि त्यानंतर बघा, याला गाळणीमध्ये गाळून आपल्याला व्यवस्थित असा रस काढायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर बघा, इथे जो रस आहे ना अद्रकचा, त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे। आता लिंबू बघा, तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह नसेल तरच लिंबू वापरा, आणि स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, इथे आपण जास्त काही वापरणार नाहीत, फक्त 2 थेंब एवढंच आपल्याला वापरायचं आहे। याने रिझल्ट चांगला येतो। आपली जी स्किन डल झालेली असते त्याला क्लिनिंग करण्याचं काम हे लिंबू इथे करतं। तर लिंबाचा रस यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे हनी, मध आपल्याला घ्यायचा आहे। तर मध नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पण असेल तर टाका, थोडासाच टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तर तुरटी बघा, बऱ्याच जणांना माहीत नसतं, खडी साखरेसारखी दिसायला असते पण खडी साखर नसते। तुरटी आणि खडी साखर वेगळी असते। कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज तुरटी स्वस्तात मिळते आणि प्रत्येक घरी तसंही असतेच। त्यामुळे फक्त इथे आपल्याला तुरटीचं थोडंसं पावडर वापरायचं आहे, अगदी चिमूटभर म्हणलं तरी चालेल। आणि हे रस जे आहे ते बघू शकता 1-1.5 चमचा आल्याचा रस आहे, त्यामुळे यामध्ये ज्या वस्तू टाकत आहात ना त्या पण याचं प्रमाण थोडं लक्षात घ्या। खूप जास्त असं कमी जास्त करायचं नाही, थोडंफार झालं तरी चालेल, पण असं नाही की आता 1.5 चमचा आपण घेतलेला आहे रस आणि त्यामध्ये 1 चमचा तुरटी टाकायची, अजिबात नाही। फक्त चुटकीभर एवढी तुरटी टाकून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि इथे बघा, जो रस आहे ना तो एवढा पुरेसा होतो, 1-2 व्यक्तीसाठी देखील पुरेसा होतो आणि खूप थोडं लागतं आपल्याला प्रत्येक वेळेस। आणि पुरुष महिला दोन्हीपैकी कुणीही याचा वापर करू शकतो। आता बघा, सर्व गोष्टी अशा एकत्र छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला एक पातेलं लागणार आहे। त्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं पाणी, 1 कप पाणी एवढं मी घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायची आहे ग्रीन टी। तुमच्याकडे जर ग्रीन टी नसेल तर तुम्ही इथे चहा पावडरचा देखील वापर करू शकता। आणि हे का वापरायचं हे मी तुम्हाला सांगते, कारण की ना खूपच महत्त्वाची स्टेप आहे। फक्त आपण तयार केलेलं जे अद्रकचं पेस्ट आहे किंवा लिक्विड आहे ते करून चालणार नाही, हे देखील खूप करणं गरजेचं आहे। मी स्वतः याचा अनुभव घेतला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर एकतर बघा, ग्रीन टी असेल पॅकेटवाली किंवा अशी मोकळी ती वापरा, नसेल तर चहा पावडर वापरा। आणि चहा पावडर किंवा ग्रीन टी वापरायची नसेल तर काय वापरायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते, ते तुम्ही नक्की वापरा। कारण की ना इथे आपल्याला हा पूर्ण स्टेप, पूर्ण प्रोसेस फॉलो करायची आहे बेस्ट रिझल्टसाठी आणि लवकरात लवकर रिझल्टसाठी। तर बघा, असं अगदी अर्धा चमचा चहा पावडर किंवा अर्धा चमचा अशी ग्रीन टी टाकायची आणि याला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। पाण्याचा कलर असा थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत त्याला चांगलं उकळून घ्यायचं 1-2 वेळा। आणि त्यानंतर आता गॅस आपण बंद करणार आहोत
आणि हे बघा बघू शकता पाण्याचा कलर बदललेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जे लिक्विड आहे ना तर ते गाळून घ्यायचं आहे। चहा पावडर असो की ग्रीन टी जे ते पूर्ण बाजूला काढायचं आणि हे लिक्विड थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येऊपर्यंत थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। तर बघा हे जे लिक्विड आहे ना तर हे आपल्याला एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। एखादी बॉटल नसेल तर डब्बा स्वच्छ घ्या, त्यामध्ये भरून ठेवा आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी महिनाभरापर्यंत वापर करू शकता। याचा महिनाभरापर्यंत वापरू शकता, रोज रोज बनवायची गरज नाही। आता बघा ह्या दोन्ही गोष्टी कशा लावायच्या चेहऱ्यावरती जेणेकरून वांगाचे डाग निघून जातील ते बघूयात। तर बघा अगोदर तर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कोरडा करायचा, कोणतीही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं आणि त्यानंतर आपण तयार केलेला अद्रकचा जो रस आहे ना तो घ्यायचा हातावरती आणि अगदी हळूवारपणे, अजिबात प्रेशर लावायचं नाही, दाबायचं नाही, अगदी हळूवारपणे चेहऱ्याची अशी मालिश करायची, मसाज करायची। आणि इथे आपल्याला तुम्हाला जर वाटलंच तर फक्त वांगाच्या डागावरती देखील हे प्रोसेस करू शकता, पण मी तर म्हणेन पूर्ण चेहऱ्यावरती करा। यामुळे काय होतं स्किन ब्राईट पण होते, त्यासोबतच चांगला चेहरा उजळतो, डल स्किन निघून जाते। आणि याला बघा असं लावायचं, अजिबात दाबून घासून चोळायचं नाही, अगदी हळूवारपणे मालिश करायची। मी पूर्ण चेहऱ्याला याला फेस पॅक सारखं लावत होते, त्यामुळेच तुम्ही बघितलं अगोदर आणि आत्तामध्ये बराच कलर जो आहे तो फरक तुम्हाला जाणवत असेल। 5 ते 10 मिनिटापर्यंत याला ठेवायचं। 5 ते 10 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे। थोडंसं वाळल्यासारखं झालं की त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, ड्राय करायचा आणि त्यानंतर बघा आपण तयार केलेलं जे चहा पावडरचं किंवा ग्रीन टीचं लिक्विड होतं ना तर ते आपल्याला घ्यायचं आहे ॲज अ टोनर, ॲज अ सिरम याला आपण वापरणार आहोत चेहऱ्यावरती। याला आपल्याला बघा डायरेक्ट असं चेहऱ्यावरती लावायचं आहे किंवा हातावरती थोडंसं घेऊन किंवा कापसावरती थोडं घेऊन चेहऱ्याला पूर्ण हे असं लावायचं आणि लावल्यानंतर बघा खूप छान रिलॅक्स वाटतं आणि त्यासोबतच ब्लड सर्क्युलेशन खूप छान जाणवतं आणि आपल्याला जो रिझल्ट आहे ना तो अगदी पहिल्याच दिवशी जाणवतो आणि हळूहळू डाग जायला मदत होते। आता हे जे लिक्विड आहे ना तुम्ही अद्रकचा रस लावल्यानंतर तर नक्कीच लावायचा आहे, त्यासोबतच रोज रात्री झोपण्या अगोदर नाईट क्रीम सारखं याला लावायचं, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल। खूपच छान चेहरा उजळतो आणि हे एकदाच बनवून तुम्ही 15-20 दिवस महिन्याभरापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता। ग्रीन टीच्या लिक्विडऐवजी काय वापरायचं ते आपण पुढे बघणारच आहोत, पण बघू शकता सध्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकही डाग, पिंपल्सचा किंवा वांगाचा देखील दिसणार नाही, कारण की मला स्वतः ह्याचा रिझल्ट आलेला आहे। अगदी तुम्हाला जर पिंपल्स येत असतील तर तो देखील त्रास नाहीसा होतो, स्किन खूप छान ग्लो करते, उजळते। पण 100% रिझल्ट हवा असेल तर पूर्ण प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे। एकही चूक करू नका, तुमच्याही चेहऱ्यावरील पूर्ण वांगाचे डाग निघून जातील। आणि त्यासोबत ग्रीन टीचं लिक्विड लावायचं नसेल तर तुम्ही इथे दही लावू शकता, दही लावून 5 ते 10 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं। आणि बघा आपण जे अद्रकचा रस तयार केलेला आहे तो आपल्याला आठवड्यातून 2 वेळा लावायचा आहे आणि फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा, बनवून ठेवू नका। त्यासोबत काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल। आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा।